नमस्कार, आरएनएन न्यूज में आपका स्वागत है। आइए देखते हैं आज क्या कुछ है खास। जिला नियोजन समिति की बैठक संपन्न होने के बाद भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले ने मीडिया से बात की, जहां उन्होंने पालक मंत्री देवेंद्र फडणवीस का जिले के विकास के लिए 1200 करोड़ निधि देने के लिए धन्यवाद किया है। साथ ही उन्होंने अन्य निधि की जानकारी भी मीडिया से साझा की। 2014 मध्ये नागपूर जिल्ह्याला केवळ 220 कोटी रुपये मिळायचे, पण 220 कोटीवरनं 1200 कोटी रुपयाची वाढ माननीय देवेंद्रजींनी या जिल्ह्याकरता केली। सोबतच 1200 कोटीच्या व्यतिरिक्त 221 कोटी सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ते, 156 कोटी रुपये NIT, 157 कोटी रुपये NMRDA, 2027 कोटी नागपूर शहर विकासाच्या NMC करता, नागपूर महानगरपालिकेकरता, 500 कोटी रुपये महावितरण करता आणि नागपूर जिल्ह्याच्या इरिगेशन करता 820 कोटी रुपये, अमृत नळ योजनेकरता 203 कोटी रुपये, असे जवळपास 5000 कोटी रुपये वेगळे, जिल्हा नियोजनचे 1200 कोटी वेगळे आणि 5000 कोटी रुपये जिल्ह्याच्या विकासाकरता वेगवेगळ्या विभागाला वेगळे असा निधी उपलब्ध करून दिला। मी त्यांचे आभार मानतो आणि या नागपूर जिल्ह्याच्या शेतकऱ्यांनी देवेंद्रजींचा आभार मानलं की माननीय देवेंद्रजींनी आणि एकनाथ शिंदे सरकारने शेतकऱ्याचं विजेचं बिल माफ केलं आणि शेतकऱ्यांच्या विजेच्या बिलाचा संपूर्ण माफी केल्यामुळं शेतकऱ्यांनी माननीय देवेंद्रजींचे आभार मानले। त्याचाही अभिनंदनाचा ठराव आम्ही या ठिकाणी केला। या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण सर्वांगीण विकास होत असताना नागपूर जिल्हा आणि शहराकरताही एकनाथ शिंदे सरकार, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस सरकारने या नागपूर जिल्ह्याच्या उपराजधानीला, जसं उपराजधानीचा करार होता, उपराजधानीला करार केला पण विकास होत नव्हता, पण उपराजधानीचा विकास करण्याकरता भरीव मदत राज्य सरकारने केली। मी पुन्हा एकदा राज्य सरकारचं आणि देवेंद्रजींचं अभिनंदन करतो, आभार मानतो।